मंडळी, या सणासुदीचा आनंद पन्हाळे पेढेवाले सोबत नक्कीच द्विगुणित करा. आमचा पत्ता पन्हाळे पेढेवाले, एसटी स्टँड समोर, नारायणगाव. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून मी काम करत असताना ज्यावेळी हमाल, मापाडी आणि साफसफाई करणाऱ्या लोकांचा प्रश्न निर्माण झाला, मी सभापती असताना देखील प्रभाकर बांगरने आंदोलन केलं, परंतु मी विरोधाला विरोध केला नाही. त्यांचं म्हणणं काय ते ऐकलं आणि सगळ्या कामगारांचं त्यांनी ज्या पद्धतीने काही गोष्टी सुचवल्या ज्या योग्य असतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी मार्केटमध्ये करण्याचं काम केलं का नाही केलं. दुसऱ्या बाजूला भाजपमधले संजय थोरात, जयसिंगराव एरंडे यांनी देखील मार्केट समोर आंदोलन केलं. त्यांचं देखील म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि या देशामधली पहिली डिजिटल मार्केट कमिटी आपल्या मंचरची करण्याचं काम देखील तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण करून दाखवलेलं आहे. आणि अशा प्रकारे जे कुणी काय असतील त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन तो प्रश्न तडीस लावण्याचं काम आपण सर्वांनी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारखान्याची ज्या दिवशी सभा झाली, तुम्ही होते सर्वजण, आम्ही स्पष्टपणे सांगितलं, आमची कारखान्याच्या विरोधामध्ये कोण जर म्हणत असेल, हे बोलत असेल, तर त्यांनी एक सिंगल स्टेटमेंट त्या ठिकाणी काढून दाखव. आणि माझं म्हणणं आहे की देवदत्त निकम जेवढा भीमाशंकरला ऊस घालण्याकरता जिथं जाईल तिथं आवाज देतो, तेवढा एक देखील माणूस भीमाशंकरला ऊस घाला म्हणून कुणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांपुढे देत नाही. याचं कारण मला सांगायचं आपल्या सर्वांना, ज्यावेळी 2005 साली मी कारखान्याचा अध्यक्ष झालो, वळसे पाटील साहेबांवरती माझ्यावरती जबाबदारी सोपवली, त्यावेळी हा कारखाना 18 कोटी तोटा आणि 32 कोटी कर्ज, सुखासुखीचा संसार नव्हता. त्याच कारखान्यामध्ये घरचा डबा आणायचा आणि तिथंच टेबलवरती रोज जेवायचं. म्हणून 10 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेब केंद्रामध्ये होते, त्यांनी काही योजना दिल्या, शेतकऱ्यांनी देखील विश्वास ठेवला, म्हणून ही संस्था नावारूपाला आली आणि आज कारखाना अत्यंत चांगल्या अवस्थेमध्ये आहे, परिस्थिती स्ट्रॉंग आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं एक प्रकारचं होतं, आता लोक अडाणी, लोकांना 30 ताळेबंद यातलं काही कळत नाही का? कळतं? तुम्हाला कळतं काय? कळतं? वरून विषय नंबर 1 घेतला, मागील सभेचं वार्षिक सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणे, तुम्ही काय म्हणता? मंजूर. विषय नंबर 2, सन 22-23 मध्ये सादर केलेल्या 30 ताळेबंदास नफा वाटणीस मंजूर देणे, मंजूर. विषय क्रमांक 3, सन 23-24 साठी संचालक मंडळाने सादर केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे, विषय मंजूर. अशी आमची सभा. नाव करून टाकलं तरी मंजूर. आमचं म्हणणं आहे काय, खरं जर असेल तर तुम्ही काही त्या ठिकाणी हे करा, आमचा तुम्ही विश्वास एवढा संपादन करा की लोकांना त्या ठिकाणी झोपेत देखील वाटलं पाहिजे, अरे यांनी हा जो निर्णय घेतलेला असेल, डोळं झाकून त्याच्यावरती सही करा, ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत. परंतु मी आपल्याला सांगतो, एक सामान्य शेतकरी, आमचे कुठले धंदे नाहीत, आम्ही कोणाला बोलायला अजिबात घाबरत नाही. जे आमच्या पोटात तेच आमच्या होटात. आम्हाला कोणत्याकडे कंत्राट मागण्याकरता जायची गरज आहे काय? आम्हाला रोज सकाळी उठलं, आम्हाला वावरात पाणी भरायचं. आमच्या डोक्यात एकच आहे, लाईट किती वाजता येणार, लाईट गेली तर काय करायचं, आता लोड शेडिंगचा टायमिंग आहे, हे आमच्या पुढचे प्रश्न आहेत. आणि म्हणून मी अध्यक्ष म्हणून असताना आज लोकांना मला एवढं सांगायचे का कारखान्याचा बाजारभाव हा वार्षिक सभेत ठरला जात नाही. कारखान्याचा बाजारभाव सरकारने जे काही कायदे केलेले आहेत त्यानुसार 30 जुलै पर्यंत सगळं आर्थिक पत्रक, पाटील सगळी आर्थिक पत्रक हे 30/7 पर्यंत तयार करायची, त्याचं ऑडिट करायचं आणि ऑडिट झाल्यानंतर 30/9च्या आतमध्ये वार्षिक सभेची मंजुरी घेऊन ते फायनल करायची. आणि मी देखील वार्षिक सभेमध्ये सांगितलेलं होतं का भीमाशंकर कारखान्याचा बाजारभाव हा जो आपण काढलेला आहे हा 3000 रुपये प्रति टनाप्रमाणे भाव काढलेला आहे. परंतु मी जे सगळं गणित मांडलं त्याच्यानुसार बाजारभाव हा 3328 रुपये हा आपल्या कारखान्याचा भाव निघू शकतो.
आणि मी सांगितलं की साहेब अधिकार तुम्हाला आहे, कारण तुम्ही जाहीर करत असता की आपला बाजारभाव काय द्यायचा चांगल्या पद्धतीनं तो तुम्ही दिला पाहिजे. आणि त्यावेळी आपल्या बॅलन्स शीटला 3,000 रुपये ऊसाचा बाजारभाव आहे, परंतु ज्यावेळी शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला त्यावेळी स्टेजवरच 100 रुपयाचा भाव लगेच वाढवण्यात आला. आता हा काय लगेचच्या लगेच देता येत नाही. आता बॅलन्स शीट सबमिट झालंय आणि त्याच्यामध्ये रिवाईज तुम्हाला आता ते सबमिशन करावं लागेल आणि त्याला साखर आयुक्ताची मंजुरी घ्यावं लागेल. मी त्यांना सांगितलं की 3100 जाहीर केलाय, आपल्याला किमान 3200 रुपये भाव त्या ठिकाणी द्यावा लागेल. 128 रुपये आपल्याला कारखान्याकरता राहतील. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हटले नंतर आपण चर्चा करू. आणि मी त्यांना सांगितलं होतं की कुठलाही तज्ञ आणा या साखर धंद्यातला 3328 रुपये भाव जर निघत नसेल तर तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. माझं जाहीर आहे. खोटं बोलायचं नाही, कारण शब्द एकदा सुटला का सुटला तो काय मागे घेता येत नाही. तब्बल 80 वर्षांची दर्जेदार आणि यशस्वी परंपरा असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध राजूर येथील पन्हाळे पेढेवाले आपल्या नारायणगाव वासियांच्या अविरत सेवेत रुजू आहेत. या सणासुदीच्या काळात आमच्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहोत खास म्हशीच्या दुधापासून बनविलेला व लाकडी भट्टीवर तयार केलेला स्पेशल कंदी पेढा. आता आमचे तूप, फरसाण, मैसूर, सोनपापडी सुद्धा उपलब्ध. कमी साखर, गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची तडजोड नाही. मंडळी, या सणासुदीचा आनंद पन्हाळे पेढेवाले सोबत नक्कीच द्विगुणित करा. आमचा पत्ता पन्हाळे पेढेवाले, एसटी स्टँड समोर, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.